नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचे जे अपडेट आहे आणि आताचा अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे त्या दिवशी जो GR निघालेला आहे तो GR आपल्याला माहिती आहे 5 महिने वाढवलेले आहेत आणि 5 महिने वाढवून आधीचे 6 महिने आणि आताचे 5 महिने असं 11 महिन्याकरिता आपलं हे प्रशिक्षण असणार आहे असं त्या GR मध्ये नमूद होतं. हे कालच्या GR संदर्भात आपल्याला सांगतो आहे. परंतु शासनाला असं वाटलं की आपण जर या GR मध्ये जर लिहिलेलं आहे पुन्हा जर हे विद्यार्थी मागणी करायला आलेत की आमचा कार्यकाळ वाढवा तर आपण काय करणार. आधीच बोलून हे सर्व फसलेले आहेत. मग मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो की मग या खात्याचे मंगल प्रभात लोढा असो, हे सर्व बोलून चुकलेले आहेत. कारण त्यांनी असं बोललेले होते की आम्ही 50% विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी आम्ही काम देणार आहोत. मग हे काम ते देऊ शकत नाहीये. त्यासाठीचा लढा जो आझाद मैदानावर सुरू आहे आणि तो गेल्या 3 तारखेपासून सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो हा लढा मग आजची ही 13 तारीख 12 तारीख म्हणजे हा लढा चालूच आहे. परंतु त्यावरती जो नेतृत्व करत आहेत ते नेतृत्व खंबीर नेतृत्व आहे ते म्हणजे बालाजी साहेब चाकूरकर यांच्या नेतृत्वामध्ये हा लढा सुरू आहे. त्या ठिकाणी 500 ते 1000 विद्यार्थी अजूनही त्या ठिकाणी बसलेले आहेत. काल 10 तारीख होती. त्यांनी 10 तारखेमध्ये हा लढा उभारून हा लढा जेव्हा मंत्रालयाकडे नेण्यासाठी निघाले तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी अडवलं. आज जो GR पुन्हाच त्यांना समजलं सरकारला की जर हा लढा असाच उभा राहील तर आपल्या अंगावर येणार आहे. मग त्यावेळेला शासनानं काय केलं तर आज सकाळी पुन्हा त्याचं पूरक पत्र म्हणजे त्याच याचं एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी सूचना पत्र दिलेलं आहे. आणि त्यात 2 सूचना नमूद केलेल्या आहेत. त्या 2 सूचना नमूद म्हणजे कोणत्या की यानंतर जे काही 5 महिने वाढल्यानंतर 11 महिन्यानंतर तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा प्रशिक्षणार्थीला कार्यकाळ वाढवण्यासंबंधीची मागणी करता येणार नाही, जे आधीच्याही GR मध्ये होतं. परंतु आधी आपण हे एकजूट झाल्यानंतर आपल्याला त्यांना आपलं नरमाईने घ्यावं लागलं आणि त्यांना नरम होऊन या सर्व गोष्टी 5 महिन्याचं कार्यकाळ वाढवण्यात आलं. परंतु आता जे काही आहे निवेदन जे दिलेले आहेत, आता जे काही आहे उद्धव ठाकरे गटाचं जे हे आहे म्हणजे सपोर्ट आहे, नंतर आपले इतर जे काही विरोधक आहेत त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे. या सर्व गोष्टींमुळे सपोर्ट असल्यामुळं पुन्हा हा कार्यकाळ वाढू शकतो. आणि आपला महत्वाची मागणी कोणती आहे तर आपली महत्वाची मागणी की आम्हाला प्रशिक्षण नको, आम्हाला रोजगार द्या. मग जे विद्यार्थी प्रशिक्षण करतायत त्यांना रोजगार देणं हे शासनाचं काम आहे. नेमकं रोजगार कुठे देणार आहे हे शासनानं अजून सांगितलेलं नाही. त्या संदर्भात आदेश सुद्धा काढले नाही आणि त्या संदर्भात GR सुद्धा काढलेला नाही आणि त्याचं एक परिपत्रक सुद्धा काढलेलं नाही. नेमकं हे परिपत्रक जेव्हा तुम्ही प्रमाणपत्र देणार आहे, या प्रमाणपत्राचा उपयोग कुठं होणार आहे हे अजून शासनाने सांगितलेलं नाही. म्हणून बालाजी चाकणकर जे साहेब आहे यांनी सांगितलं की आज आम्ही या आझाद मैदानावर काही थोड्या वेळाच आम्ही काय करतोय, हे जो नवीन सुधारित परिपत्र काढलेला आहे, सुधारित आदेश काढलाय तो आणि मागचा जो GR म्हणजे कालचा GR, या GR ची आम्ही या आझाद मैदानावर होळी करतोय आणि ती होळी आपल्या या आझाद मैदानावर होणार आहे. याचा आम्हाला कोणताही हे नाही. शासनाचा आम्ही मुख्यमंत्र्याचा आम्ही अपोज करतो, आम्ही निषेध करतो. कारण काय, कारण आम्ही इतर शासन किंवा राजकीय नेते आहेत ते लबाड आहेत. परंतु आम्हाला असं वाटत होतं की मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळतील, परंतु मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेला शब्द पाळलेला नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेब सुद्धा लबाड आहेत हे या ठिकाणी दिसत आहे, असं ते खुद्द बालाजी चाकूरकर साहेब बोललेले आहेत. आणि हेच लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि जेव्हापर्यंत आपण आंदोलन करणार नाही, या प्रशिक्षणार्थींना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हापर्यंत आंदोलन तीव्र करणार नाही तेव्हापर्यंत तुमच्या मागण्याही पूर्ण होणार नाही. म्हणून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उद्या कोणत्याही हालतीत आपल्या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती येणं गरजेचे आहे. त्याचं मागचं कारण काय तर सागर जो बंगला आहे मुख्यमंत्र्याच्या, त्या सागर बंगल्याला आपण घेराव घालणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त संख्येनं त्या सागर बंगल्याचा घेराव घालण्याकरिता आणि तीव्र आंदोलन दिसण्याकरिता आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थींनी त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तरच आपली मागणी पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अन्यथा आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही हे आपल्याला माहित आहे. कारण महाराष्ट्रात जर तुम्हाला जगायचं असेल, राहायचं असेल तर तुम्हाला स्वतः न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी लढावं लागतं, त्या ठिकाणी मरावं लागतं, तरच तुमच्या मागण्या पूर्ण होतात, तरच त्याचा आदेश निघला जातो, तरच GR निघला जातो, अन्यथा निघला जात नाही. हे बालाजी चाकूरकर साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि हेच आव्हान मी तुम्हाला करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्या आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना, जे बेरोजगार आहेत, जे प्रशिक्षणार्थी आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आझाद मैदानावरती उद्या उपस्थित राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला सागर बंगला जो घेराव करायचा आहे त्याकरिता उपस्थित राहून आपल्याला जास्तीत जास्त संख्येने तीव्र आंदोलन दिसलं पाहिजे, याकरिता महत्वाचं आहे. यासाठीच हे अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.